ब्लू व्हेल गेममुळे इंदूरमधल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्याचा बळी जाता जाता वाचलाय। 7वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यानं ब्लू व्हेल गेमच्या नादाला लागून शाळेच्या इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला पकडून शिक्षकांच्या ताब्यात दिलं। शिक्षकांनी विचारणा केली असता तो ब्लू व्हेल गेमच्या 25व्या स्टेजला असल्याची माहिती समोर आली। सर्वोच्च न्यायालयात गेली 7 वर्ष प्रलंबित असणाऱ्या राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर आजपासून सुनावणी सुरू होणार आहे। आज दुपारी 2 वाजता न्यायमूर्ती दीपक मिश्रा, अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांच्या देखरेखीखाली ही सुनावणी सुरू होईल। या सुनावणीसाठी भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांची महत्त्वाची भूमिका आहे। त्यांनी पूजेच्या संदर्भात न्यायालयात एक याचिका देखील दाखल केली होती आणि त्यावरती न्यायालयाने निकाल द्यावा अशी अनेकदा त्यांनी विनंतीही केली होती। एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची 15व्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर आज त्यांचा उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे व्यंकय्या नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। 2019 पर्यंत तुम्ही खासदार आहात, पण त्यानंतर तुम्हाला संसदेत दिसायचं असेल तर चांगलं काम करा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या सर्वच खासदारांना ताकीद दिली आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी शहांचं पेढा भरवून कौतुक केलं। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मोदी पोहोचले असताना त्यांनी अमित शहांचं अभिनंदन केलं। यावेळी ते इतर खासदारांशीही बोलत होते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डोळे उघडे ठेवून वास्तवाकडे बघितलं पाहिजे। लोकसभेमध्ये आपल्या पक्षाचे केवळ 44 खासदार आहेत आणि पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसतायत, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला दिलाय। काँग्रेसपुढे सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलाय। काँग्रेसची सध्याची दयनीय स्थिती हाताळण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले। I think it is important that the Congress as a party and congressmen individually should look at reality in the face. We have only 44 seats in Parliament and we've had some severe setbacks in state elections. डोकलाम हा आमचा भाग आहे असं म्हणणाऱ्या चीनला भूताननं उत्तर दिलंय आणि डोकलाम हा आपलाच भाग असल्याचं भूताननं ठणकावून सांगितलंय। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी डोकलाम हा आपलाच भाग आहे आणि हे भूताननंही मान्य केले असा दावा केला होता। त्यानंतर भूताननं चीनला हे प्रत्युत्तर दिलंय। गेल्या काही दिवसात डोकलामवरून भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे। त्या पार्श्वभूमीवरती भूताननं आपली बाजू स्पष्ट केल्यामुळे भारताला देखील दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयानं अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळल्यामुळे सुब्रतो रॉय यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत। सुब्रतो रॉय जेव्हा सेबीकडे 1,500 कोटींची रक्कम जमा करतील तेव्हाच अँबी व्हॅलीच्या लिलावाला स्थगिती देण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। 34,000 कोटींची किंमत असलेल्या अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून संसदेत जावडेकर जात नाही आहेत। दिल्लीतल्या घरातच ते उपचार घेत आहेत। यापूर्वी आमिर खान आणि किरण राव यांना देखील स्वाईन फ्लूची लागण झाली होती। गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूची साथ राज्यभरातच पसरल्याचं बघायला मिळतंय।